हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की अंबिका मीराला म्हणत असते की मीरा सगळ्यांना सांगून टाक, यांचं खरं रूप येऊ दे समोर. तेव्हा ही मंजिरी ऐकते. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा काय चाललंय, आम्हाला कळेल का? तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी, तुझ्या सुनेनं खूप मोठी चूक केली आहे. तिने मायावर हात उचलायला नको होता. नाहीतर एका गरोदर स्त्रीवर अत्याचार करण्यासाठी अत्याचार केल्यामुळे मला कोर्टाची पायरी चढावी लागेल. नाहीतर मीराने माफी मागायलाच पाहिजे. तेव्हा अंबिका बोलते, मीरा अगं बोल. तेव्हा मीरा बोलते, मी कुणाचीही माफी मागणार नाही, कारण माझं काही चुकलंच नाही. तेव्हा दामोदर बोलतो की बघितलं, हिला अजून काहीही वाटत नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, मी केव्हापासून तेच सांगते की माया गरोदर नाही आहे. तेव्हा मंजिरी ओरडते, बास थांबा, माया खरं काय खोटं काय हे आम्हाला आत्ताच कळायला पाहिजे. तेव्हा अजित बोलतो की नाही, काय खोटं काय, आम्ही कशाला खोटं बोलू, सगळ्या घरालाच माहिती आहे खोटाडी कोण आहे. तेव्हा माया बोलते, मागे मीराचा बाप आलेला तेव्हा तीसुद्धा खोटंच बोलली. अथर्वच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा ती कुठे खरं बोलली. तेव्हा नर्मदा बोलते, माया तू पण अजितची शपथ घे आणि सगळ्यांना काय ते सांगून टाक खरं काय ते. तेव्हा माया शांत होते, अजितलाही काही कळत नसतं. तेव्हा अथर्व बोलतो की काही गरज नाही, शपथ घेऊनसुद्धा माया काही सांगणार नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की हो दादा, आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करूया ना, मग काय खोटं आहे काय खरं आहे हे लगेच कळेल. तेव्हा मायाचा चेहराच पडतो. तेव्हा अथर्व बोलतो की यस, आपण टेस्ट करूया. जर मीरा म्हणते ते खरं असेल आणि माया जर प्रेग्नेंट नसेल तर नर्मदा आत्या तू स्वतः मायाला घराबाहेर काढायचं. तेव्हा अनन्या बोलते की हो, मी लगेच गायनेक डॉक्टरांना फोन लावते, गायनेकशी पण बोलून घेते. तेव्हा नर्मदा बोलते, एक मिनिट थांब. तेव्हा नर्मदा मायाकडे जाते, मायाला खुणवते आणि बोलते की माया खरं काय ते सांग, खरं खरं बोल. तेव्हा इकडे अनन्या फोनही लावते. तेव्हा नर्मदा बोलते, तिचा फोन घेते आणि बोलते, अगं थांब ना एक मिनिट, खरं काय ती बोलते ना. तेव्हा नर्मदा मायाला सांगते की बोल माया. तेव्हा माया थोडी घाबरते आणि रडत रडत बोलते की हो, मी बोलले खोटं, मी नाही आहे प्रेग्नेंट. तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा अथर्व बोलतो, यू शेमलेस वुमन. तेव्हा अथर्व बोलतो की बघितलंच बाबा, ही कसली बाई येते. तेव्हा दादासाहेब बोलतात की माया काय चाललंय, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू असल्या थराला गेलीस, एवढं खोटं बोललीस. तेव्हा मंजिरी बोलते की तू खोटं बोललीस आणि एवढं खोटं बोललीस, लाज वाटायला पाहिजे तुला. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा मला माफ कर, पण माया इथून पुढे या घरात राहू शकत नाही. माया आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भरायची आणि या घरातून चालायला लाग. तेव्हा नर्मदा तावातावात येते आणि मायाच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की माया का असं वागलीस तू, किती स्वप्न पाहिली होती मी, माझं नातू आल्यावर मी असं करीन तसं करीन, का आमच्या स्वप्नांचा चक्काचूर केलास तू, का असं वागलीस तू, का खोटं बोललीस तू. तेव्हा थोडं बोलतो, आत्ता तुला जे काही विचारायचं असेल ना ते घराबाहेर जाऊन विचार, कारण की माया यापुढे या घरात राहणार नाही. तेव्हा अजित बोलतो की नाही अथर्व, ते असं घर सोडून जाऊ शकत नाही. माया मला माहिती आहे की तू हे मुद्दामून नाही केले, काहीतरी कारण असेल म्हणून तिने असं केलं असेल. ती सांगेल, ती खरं सांगेल. सांग माया, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, मी ट्रस्ट करतो. तेव्हा माया रडत रडत बोलते की हो, बोलले मी खोटं माझ्या स्वार्थासाठी, कारण जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून सगळेजण माझ्या आरोपांमुळे माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही. पण मला नको आहे ते. अरे मी पण एक नॉर्मल मुलगी, मला पण या घरात राहायचं आहे, सुखाने संसार करायचा आहे. तुम्हा सगळ्यांपासून आपुलकी हवी, प्रेम हवे. या घरात राहण्यासाठी मला सगळ्यांपासून आपुलकी हवी आहे आणि मी पण त्याच गोष्टीची भुकेली होती. अरे मी पण माणूस आहे, मला हवं आहे ते प्रेम, हवी ती नाती, मला हवा आहे तो आपलेपणा, आपली माणसं. फक्त या कारणासाठी मी हे नाटक केलं. कदाचित तुम्हा सगळ्यांना खोटारडेपणा वाटेल, हा माझा स्वार्थ वाटेल, पण माझ्यासाठी हा माझा डिफेन्स मेकॅनिझम होता. तेव्हा अंबिका बोलते की खोटारडी ही बाई, मीरा सगळ्यांना सांगून टाक की हे सगळे मिळून आईंना अडकवणार होते. तेव्हा मंजिरीचं लक्ष अंबिकाच्या बोलण्याकडे जातं. तेव्हा नर्मदा पटकन मायाचा हात पकडते आणि बोलते की माया तू चाल. पटकन ते मायाला घरात घेऊन निघून जातात, सगळे चालले जातात. तेव्हा अंबिका मीराकडे बघते आणि बोलते की मीरा बोल काहीतरी, अगं ते निघून गेलेत. तेव्हा मीरा तावातावात तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की हे काय चाललंय, हे सगळे मिळून मला कसं अडकवणार होते. नेमकं आज रात्रीपासून माझं मौन सुरू होणार आहे आणि काय आहे. इकडे माया त्यांना सगळ्यांना बोलत असते की एकटं पाडलं तुम्ही मला. इकडे मीराने माझं तोंड सुजवलं आणि तुम्ही पण कमी नाही, तुम्ही पण माझ्या कानाखाली मारली. मी कशासाठी आले होते आणि काय चाललं आहे. तेव्हा माया बोलते नाही नाही, मला हे पटत नाही आहे आणि हे जर असं चालू राहिलं ना तर मला या घरात राहायचं नाही आहे, माया जायला लागते. तेव्हा सगळे तिला थांबवतात. अजित बोलतो की माया डिरेक्ट घर सोडून जाऊ नकोस ना.
डायरेक्ट तू असं घर सोडून जाण्याचा विचार करू नकोस ना, माझं विचार कर ना. तू असं निघून गेलीस तर मी कसं राहायचं? तेव्हा माया बोलते, म्हणजे आधी जसं राहायचं तसंच राहा आणि तुझं हे नाटक बंद कर. तेव्हा अजित बोलतो, नाटक? यू मीन मी ड्रामा करतोय? तेव्हा अजित बोलतो की माया, मी ड्रामा नाही करत आहे, खरं बोलतोय. तेव्हा माया बोलते की हो, मग का मला सगळ्यांसमोर एकटं पाडलंस? तेव्हा दामोदर बोलतो की माया, असं घर सोडून जाऊ नकोस ना, आपण काहीतरी सोल्युशन काढूयात ना. तेव्हा माया बोलते, काय सोल्युशन आहे, काय? तेव्हा नर्मदा बोलते की माया, एक मिनिट, तुझी वेदना, तुझा राग, तुझं सगळं साचवून ठेव आणि मग वेळ आली ना मग बदला घे. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तेव्हा माया बोलते, कोणाची गरज नाही आहे मला, आणि आता योग्य वेळ येण्याची वाट बघणार नाही आहे मी. आता ती योग्य वेळ मी आणणार आहे. तेव्हा माया बोलते की मीरा, आता मी तुला सोडणार नाही आहे. इकडे मीरा विचार करत असते. तेव्हा ती मनात बोलत असते की हे प्रेग्नन्सीचं नाटक करणं हे नक्कीच मायाचं डोकं नाही आहे. नर्मदा आत्याला काहीही बोलू देत, पण हे काम त्यांचंच असणार. तेव्हा माया संतापात मीराच्या खोलीत येते आणि बोलते, ए मीरा, स्वतःला काही शाणी समजतेस? सगळ्यांसमोर मला कानाखाली काय मारलीस? झाशीची राणी समजतेस? विसरू नकोस समोर कोण येते. तेव्हा मीरा बोलते की कोण आहेस तू आणि माझं काय करणार आहेस? माया, तू माझं काहीही करू शकत नाहीस. एकतर स्वतःच्या डोक्याने तू काहीच करत नाहीस, सगळं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करतेस. तू काय करणार आहेस ग माझं? तेव्हा माया बोलते, घे बोलून घे तू. आज तुझा जीवस आहे, बोलून घे. पण तू जे काही माझ्यासोबत केलेस ना आज, त्याची परतफेड मी व्याजासकट करणार आहे, कळलं? अथर्व आल्यावर मायाला खोलीत मीरासोबत बघून अथर्व मायाला बोलतो की का आली होतीस तू इथे? माया तेव्हा पटकन अथर्वशी न बोलता निघून जाते. तेव्हा अथर्व मीराला विचारतो, काय आली होती इथे? तेव्हा मीरा बोलते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, काही नाही. इकडे दादासाहेब आणि मंजिरी खोलीत असतात. तेव्हा दादासाहेब फेऱ्या मारत असतात आणि बोलतात की काय चाललं आहे आपल्या घरात, कधी संपणार आहे हे सगळं, काय माहिती. तेव्हा मंजिरी मनातच बोलते की मी चिरतरुण झाल्यावर. तेव्हा दादासाहेब मंजिरीजवळ बसतात आणि बोलतात की मंजिरी, एवढं सगळं घडूनही मी नर्मदाला घराबाहेर काढलं नाही म्हणून तू रागवलीस माझ्यावर, हे कळतंय मला. पण काय करू, मी आमच्या आईला दिलेल्या वचनामध्ये अडकलोय. तुला माहिती आहे, नर्मदा जेव्हा लहान होती तेव्हा सारखी आजारी पडायची. आईला तिची काळजी वाटायची. आईचा जीव तिच्यात गुंतला होता. आई गेली तेव्हा तिच्या 10व्या पिंडाला कावळा शिवेना. सगळे वाट बघत होते. शेवटी मी पुढे गेलो आणि मनातल्या मनात मी आईला वचन दिलं की आई, तू नर्मदाची काळजी करू नको, मी तिच्या सतत सोबत राहील, तिला जपेल, तिची काळजी घेईल. हे सगळं वचन दिल्यामुळे मी आजपर्यंत ते वचन मोडू शकलो, एवढं सगळं घडत असतानाही. आमच्या आईला दिलेलं वचन तोडायची हिंमत होत नाही माझी, म्हणून ते वचन फक्त लांबवत राहतो, एवढंच. तेव्हा मंजिरी मनात बोलते की मौन व्रत सुरू होईलच आता, फक्त काही सेकंदच बाकी. इकडे मीरा अथर्व आणि मीराच्या फोटो फ्रेमजवळ उभी असते. तेव्हा मीराला अथर्वचे सगळं बोलणं आठवत असतं की तो हॉलमध्ये काय बोलला होता की माझ्या आयुष्यात येऊन तिला फक्त मी नाही मिळालो, माझ्या सगळं आयुष्यातल्या जखमा मिळाल्या, माझा भूतकाळ, माझा ट्रॉमा, माझी वेदा. एवढंच नाही तर तिला मी क्लिअरली सांगितलं होतं की माझं प्रेम फक्त अंबिकावरच राहणार आहे, तरी तिने माझी साथ सोडली नाही. हे मीराला आठवून मीराच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो की मीरा, मला माहिती तुझ्या मायाला सहज हँडल करू शकते, पण तरीही मला तुझी काळजी वाटते. तेव्हा अथर्व बोलणार, तेवढ्यात मीरा बोलते की वेदाचे बाबा, मला स्वतःची काळजी नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की का? तेव्हा मीरा बोलते की कारण माझ्या आयुष्यात अशी काही व्यक्ती आहे जी माझ्या प्रत्येक वेळी, माझ्या आधी ती माझ्यासमोर उभी राहते, माझ्यासाठी उभी राहते, आणि ती व्यक्ती तुम्ही आहात. आपल्या दोघांमध्ये कितीही संकट आले, कितीही वाद झाले, तरीही तुम्ही मला समजून घेतात. जशी आहे ना तशी तुम्ही मला स्वीकारतात. आणि आज मायाशी बोलताना तुम्ही जे काही उत्तर दिलं त्यापेक्षा मला अजून काही नकोच आहे. तेव्हा मीरा अथर्वचा हात धरते आणि बोलते की मला त्यावेळी जाणवलं की माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी ताकद तुम्ही आहात. इकडे दादासाहेब बोलत असतात की मंजिरी, तू असं शांत राहू नकोस, त्या मायावर जे काही उपाय करायचा ना ते तूच बघ. तेव्हा मंजिरी मनात बोलते की म्हाताऱ्या, तुला जे करायचं ते कर, कारण माझा मौन व्रत सुरू झाला आहे आणि मी आता बोलणार नाही. मंजिरी उठून जाते. मंजिरी उठून झोपून घेते दादासाहेबांशी न बोलताना. इकडे अथर्व आणि मीरा एकमेकांजवळ असतात. मीरा अथर्वला मिठी मारते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, आय एम सॉरी. तेव्हा मीरा बोलते की सॉरी का? तेव्हा अथर्व बोलतो की इकडे बस. तेव्हा अथर्व मीराला चेअरवर बसवतो आणि बोलतो की हे बघ, मायाची प्रेग्नेन्सीची न्यूज आल्यापासून घरातलं वातावरण बदललं होतं. त्यात नर्मदा आत्या सतत घरात वारस करत होती. बाबा दुखावले गेले, घरात वाद झाले, आणि कदाचित या फ्रस्ट्रेशनमुळे मीही तुला आग्रह केला की आपण बाळाचा विचार करायला हवा, पण ती मी वारससाठी केला नव्हता. कदाचित या सगळ्याच्या वादामुळे आउट ऑफ डेस्परेशन केला होता. पण आत्ता मला जाणवते की मी तसं करायला नको होतं, त्यासाठी आय एम सॉरी. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, हे बघा, मी तुमच्यावर कधीच रागवली नाही. मला माहिती आहे की तुम्ही मला त्रास होईल असं काहीच करणार नाही.
पण एक गोष्ट सांगू, वारस हा मुलगाच असतो असं नाही आहे. वारस तो असतो जो आपल्या घराचे संस्कार, नात्यांची किंमत घेऊन पुढे जातो. आणि तुम्हाला सांगू का, मला खात्री आहे आपली वेदा ही खूप छान प्रकारे सांभाळू शकेल. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की माझी खरी संमती तू आणि वेदा आहेस. तेव्हा मीराच्या चेहऱ्यावर हसू येतं. मीरा अथर्वचा हात पकडून बोलते की वेदाचे बाबा, मी तेव्हाही तुम्हाला म्हणाले होते, घाई करू नका, गोष्टी वेळ आल्यावर स्वतःहून उलगडतात. तेव्हा मीरा बोलते की आलेच. तेव्हा मीरा पुढे जाऊन मनात बोलते की वेदाचे बाबा, सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा ते फक्त गोष्टी उलगडत नाही, नात्यांचीही परीक्षा घेतं. तर जे काही समोर येणार आहे ते तुमच्यासाठी खूप कठीण असेल. कदाचित त्या क्षणी तुम्ही तुटून पडाल, कोलमडून जाल, पण तुम्ही काळजी करू नका, कारण त्या प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत असेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.